नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत लाल मिरचीचं लोणचं। हे लोणचं भाकरी, पोळी किंवा दही भातासोबत खायला अगदी परफेक्ट आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे ताज्या लाल मिरच्या घेतल्या आहेत। वजनाप्रमाणे हे 500 ग्राम म्हणजेच अर्धा किलो आहेत। मिरच्यांना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, ज्यामुळे त्याच्यातील घाण निघून जाईल आणि नंतर एका सुती कापडाने सर्व मिरच्या पुसून कोरड्या करून घेऊ। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिरच्यांचे मध्यम तुकडे करून घेऊ। आता मिरच्यांना एका भांड्यात काढून घेऊ आणि त्यामध्ये 2 चमचे मीठ, आणि 2 चमचे व्हिनेगर टाकून चांगले मिक्स करून घेऊ। आणि याला झाकून 24 तासांकरिता ठेवून देऊ, ज्यामुळे मिरच्यांमधील तिखटपणा कमी होऊन जाईल। 24 तासानंतर तुम्ही बघू शकता मिरच्यांचा कलर थोडा गडद झालेला आहे। आता मिरच्यांना आपण चाळणीमध्ये काढून घेऊ। जर तुम्हाला इन्स्टंट लोणचं हवं असेल तर तुम्ही याचं पाणी वेगळं न करता याच्यामध्येच मसाले घालून हे लोणचं तयार करू शकता, पण हे लोणचं जास्त काळ टिकत नाही आणि लवकर खराब होतो। आता मिरच्यांना फॅन खाली 24 तास सुकवून घेऊया, म्हणजे आपलं लोणचं बऱ्याच दिवसपर्यंत टिकणार आणि खराब होणार नाही। मी मिरच्यांना 24 तास सुकवून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता ते जास्त ओल्या पण नाहीत आणि जास्त सोकलेल्या पण नाहीत। आता मसाल्यामध्ये मी इथे 1 चमचा मेथी, 2 चमचे मोहरी, 2 चमचे जिरे, 1 चमचा ओवा, 2 चमचे बडीशेप आणि 1 चमचा कलोंजी घेतलेली आहे। आता सर्व मसाले लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत। मोहरी, बडीशेप, जिरे आणि मेथी यांना आपण अगोदर भाजून घेणार आहोत। मसाल्यांना आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे। मसाले थोडे गरम झाले आणि त्याच्यातनं वास सुटला की गॅस बंद करून द्यायचा आहे। आता मसाल्यांना एक प्लेटमध्ये काढून घेऊ, जेणेकरून ते थंड होऊन जातील। आणि पॅन आता पण बऱ्याचपैकी गरम आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये ओवा आणि कलोंजी टाकून घेणार आहे आणि त्याला पण थोडंसं गरम करून घेणार आहे, कारण की ओवा आणि कलोंजी यांना जास्त भाजण्याची गरज नसते। मसाले पूर्णपैकी थंडे झाले आहेत। आता मी मिक्सरमधून थोडे जाडसर वाटून घेतले आहे। आता शेवटी ओवा आणि कलोंजी पण बारीक करून घेणार आहे। आता मिरच्यांना एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये वाटलेला पूर्ण मसाला टाकून घेऊ। 1 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, ज्याच्यामुळे लोणच्याला कलर छान येईल, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हिंग आणि मी इथे आमचूर पावडरचा वापर करते आहे। 4 चमचे आमचूर पावडर। तुम्ही हवं असल्यास लिंबाचा रस किंवा व्हिनेगर टाकू शकता। आता सर्व मसाल्यांना एकत्र करून घेऊ। इथे मी अर्धी वाटी तेल गरम झाल्यावर थंड करून घेतले आहे। आता याला लोणच्यात चांगल्या प्रमाणे मिक्स करून घेऊ।
झटपट आणि चविष्ट लाल मिरचीचं लोणचं तयार आहे. हे लोणचे 8 दिवस मुरू दिलं तर अजूनच छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा